नमस्कार, मी श्रेया बुगडे. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स इन्स्पिरेशनचा ब्रँड न्यू चॅप्टर फाउंडर्स यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ह्या कार्यक्रमाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आहेत द SSK सॉलिटेअर. प्रीमियम वेडिंग्स, डेस्टिनेशन वेडिंग्स, लक्झरी केटरिंग ह्यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. त्याचबरोबर टेस्ट, गेस्ट सर्व्हिस, गेस्ट एक्सपिरियन्स आणि हायजीन यावर त्यांचा विशेष भार आहे. भेटूया शेफ संदीप सोनार यांना. मनापासून स्वागत तुमचं. संदीपजी, केटरिंग, फूड म्हणजे अगदीच आपण काय म्हणू सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि पण मला एक गोष्ट जाणवते की केटरिंग ही कॉन्सेप्ट खूप आधीपासनं फक्त लग्नाशी निगडीत होती. लाईक केटरर्स म्हणजे लग्न असेल तरच तिथे केटरिंग असणार. पण आता केटरिंग इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. आणि त्याला खूप आपण काय म्हणू एक वेगळं स्थान निर्माण झालं ह्या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये. त्यामागे खूप ग्लॅमर सुद्धा आलंय आता. सो तुम्ही नेमका किती वर्ष हा व्यवसाय करताय आणि तुमची जर्नी जेव्हापासून सुरू झाली तिथपासून आत्तापर्यंत ह्या अख्खा ट्रेंड चेंज होताना तुम्ही बघितलाय, काय सांगाल त्याविषयी? म्हणजे मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे तेव्हापासून मी खरं तर सांगतो की हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायची म्हटल्यावर घरच्यांच्या मनात धस्स झालं होतं की काय हे नवीन काहीतरी काढतोय हा. कारण की नॉर्मली त्या काळी असं होतं ना की पहिला दुसरा तिसरा नंबर आला की मुलगा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाणार. बरोबर. तर हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काहीतरी ऑफबीट आहे आणि काहीतरी वेगळंच काहीतरी शिक्षण बंद करून करायचं की काय ह्याच्यातलं प्रोफेशनल शिक्षण असतं असं तेव्हा प्रचलित नव्हतं ते. किंवा रादर हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे जेवण बनवणे वगैरे एक्झॅक्टली एवढंच बेसिक असेल इतकंच वाटायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेता येतं किंवा हा कॉर्पोरेट लेवलला हा विषय जाऊ शकतो ही कल्पनाच नव्हती. काय त्याचा स्कोप आहे ती कल्पना नव्हती. फक्त वाटायचं की एक हा कुकिंग करणार बॉ बेसिकली शिक्षण घेणार तर कुकिंगचं. तर ते तसं नसून त्याच्यात एन नंबर ऑफ सब्जेक्ट्स आहेत, लँग्वेजेस आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे एक गंमत म्हणून सांगायला आवडेल की जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटला आम्ही ॲडमिशन घेतली आणि ज्या लोकांनी विदाऊट पॅशन सहज म्हणून ॲडमिशन घेतली की आता कुठेच नाही तर हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेऊ आपण, तर ते निम्मे थर्ड इयर फायनल इयरपर्यंत निम्मे लोक गळाले होते, ते पळून गेले होते. सांगण्याचं तात्पर्य असं की त्यावेळेस पॅशन होती मला की खाऊ घालण्याची प्रचंड आवड होती मला. मला हे कळायला लागलं होतं 12वी नंतर हा कोर्स असतो. तर 12वीपर्यंत हे कळलं होतं की आपल्याला फूड बनवण्याची पण आवड आहे आणि ते खाऊ घालण्याची आवड आहे. म्हणजे टू बी अ गुड केटरर यू नीड टू हॅव टू हॅव हॅबिट ऑफ फीडिंग पीपल, की आम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे लोकांना. बरोबर. खाण्याची आवड असणे हा एक भाग आहे. खिलवण्याची आवड म्हणजे आता तुझं सुद्धा रेस्टॉरंट आहे, नक्कीच तुला मला जे माहिती आहे त्यातनं की फिश खाण्याची आवड बनवता येत नाही हे मी आधी तुम्हाला सांगू इच्छिते. पण एनिवे तुमचा पॉइंट तुम्ही कंटिन्यू करा. तर तेच आहे की खाऊ घालण्याची प्रचंड आवड मला आणि ते चांगल्या पद्धतीने म्हणजे ते फूड आहे ना ते बनवलं की ते चांगल्या पद्धतीने सर्व झालं पाहिजे, त्याला प्रॉपर गार्निशिंग पाहिजे, त्याची टेस्ट चांगली पाहिजे, टेक्स्चर एकदम त्याचं प्रॉपर आलं पाहिजे, त्या ऑथेंटिक रेसिपीज पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की डोळ्यांनी ते खावंसं वाटलं पाहिजे. ॲस्थेटिक आपली तेवढं सुंदर एक्झॅक्टली आधी डोळ्यांनी जेवतो आणि ते त्या पद्धतीने पाहिजे, ते गरमच पाहिजे, त्याचं टेम्परेचर पण तसंच पाहिजे की गरम जेवण गरम पाहिजे, गार गार पाहिजे. तर ते ती प्रचंड आवड आहे आणि त्याच्यातनं मिळणारा जो समोरच्याचा जो आनंद आहे ना त्याच्यातनं ते ॲप्रिशिएशन मिळतं कुठे ना कुठे आणि ते एक खूप समाधान देऊन जातं. तर त्या आवडीतनं मी म्हटलं की नाही यार आपल्याला ह्या लाईनमध्ये काहीतरी करायचं आहे. आणि एक थायरोकेअर म्हणून एक कंपनी, त्याची एक वेल्लूमनी सरांची कंपनी आहे ती, मुंबईत पण खूप प्रचलित आहे. तर त्यांचं एक वाक्य मला आठवतं नेहमी की इधर उधर देख लेने का, लोग क्या कर रहे हैं वो छोड़ के कुछ तो भी करने का, असं काहीतरी तो एक किडा होता. त्यामुळे त्याच्यातनं मग शेवटी फायनली मी डिसाईड केलं की नाही आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं. पण हाऊ डू यू सी द चेंज ऑफ ट्रेंड? म्हणजे आता त्यामध्ये जसं मी म्हटलं तसं की त्याला खूप ग्लॅमर आलंय आता. आता केटरिंग हा बिझनेस लग्नापुरती मर्यादित न राहता तो आता मोठमोठे इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि असं सगळं. तर तो जो चेंजिंग ट्रेंड आहे
तो आत्मसात करताना काही वेगळे चॅलेंजेस आले का तुम्ही जस्ट तुमच्या फ्लोमध्ये जे तुम्ही करत आलात इतकी वर्ष अजूनही तुम्ही तेच करताय? नाही, याच्यात द की आय वुड से की अपग्रेड करत राहावं लागतं. नो मॅटर व्हॉट तुम्ही किती शिकले तुमच्या करिक्युलममध्ये आणि तुम्ही काय शिकलात, त्याच्यापेक्षा लेटेस्ट ट्रेंड हा नेहमी तुम्हाला यू हॅव टू कीप ऑन लर्निंग ऑल द टाईम. तर ते एक ॲटिट्यूड असावंच लागतं की अपग्रेड करत राहावं लागतं. आणि लोक आपल्याला शिकवतात की आम्हाला काय पाहिजे आणि तुमच्याकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे, त्या हिशोबाने ते अपग्रेड करत राहावं लागतं. मग ते रेसिपीज असो, प्रेझेंटेशन्स असो. आणि ना कुठेतरी मला असं वाटतं की खाण्याची संधी लोक शोधत असतात किंवा खाऊ घालण्याची संधी शोधत असतात फॉर दॅट मॅटर. पूर्वी जसं तू म्हणालीस की लग्न आहे तर लग्नातच फक्त जेवण खाऊ घालायचंय, आता लोकांना पार्टी थ्रो करायची असते काही ना काही निमित्त काढून. तर म्हणजे काही लोक तर असे म्हणतात की माणूस जन्माला आला तरी जेवण पाहिजे आणि गेल्यानंतरही लोकांना जेवण खाऊ घालायचं असतं. म्हणजे आता या लेवलपर्यंत गेलेले आहेत विषय की लोक तिसरा आणि चौथा करतात, म्हणजे जे महाराष्ट्रीयन सोडून इतर कम्युनिटीज असताना, आणि माणूस सुखासुखाने गेलेला असतो, बरोबर 90 वर्षाचा असतो, तर त्यांना तो इव्हेंट साजरा करायचा असतो. तर अशा टाईपचे पण इव्हेंट होतात आणि त्यांना मग नवीन नवीन इनोव्हेशन्स लागत असतात. मी रिसेंटली माझा एक मित्र आहे जो UKला काम करतो. ही इज ऑल्सो अ शेफ. ही इज वर्किंग इन हिथ्रो. तर त्याच्याकडनं मला काही व्हिडिओज वगैरे आले. तर एक त्यांनी एक इव्हेंटमध्ये ही वॉज वन ऑफ द शेफ्स ओव्हर देअर. तर त्यांनी सांगितलं की 300 लोकांच्या जेवणासाठी आम्ही 1500 लोकांचा स्टाफ होतो. कॅन यू इमॅजिन दॅट? खरंच? हां, 1500 लोकांचा आमचा स्टाफ होता आणि तो इव्हेंट होता अंबानी साहेबांच्या घरी तिकडे. अच्छा. तर म्हणजे त्या लेवलपर्यंत आता गेलेलं आहे की गरज ही राहिलेलीच नाही आहे लोकांना ते एक इव्हेंट करायचा आहे तो, आणि एक कुठेतरी चांगलं काहीतरी द्यायचं आहे, चांगलं एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे लोकांना. सो इट इज नॉट अबाउट फीडिंग पीपल, इट इज अबाउट गिव्हिंग एक्सपिरियन्स. आता आम्ही जे काम करतोय ना कॉर्पोरेट लेवलचं किंवा फॉर दॅट मॅटर कुठलाही इव्हेंट असो, तर वी आर गिव्हिंग एक्सपिरियन्स टू द पीपल. इट इज नॉट ओनली अबाउट मेनू द्यायचा. जस्ट फॉर दॅट आज लोक कितीही पैसे मोजायला तयार आहेत. म्हणून मला असं वाटतं की रेस्टॉरंट्स असू देत किंवा अशा पद्धतीचे आजकाल ते सपर क्लब्स पण सुरू झालेत की लोक स्वतःच्या घरी लोकांना होस्ट करतात, अनोळखी लोकांना. सो आय थिंक दॅट्स वेअर ऑल इज कमिंग फ्रॉम. पण तुम्ही जसं म्हणालात की 300 लोकांना केटर करण्यासाठी 1500 लोकांची टीम गेली होती. सो आय एम गोइंग टू टॉक टू यू अबाउट युअर टीम. कारण का ऑब्व्हियसली तुमचं नाव हे सगळ्यांना माहिती आहे अँड फॉर द लॉंगेस्ट टाइम इट इज अ गुड ब्रँड नाव. पण तुमच्या मागे सुद्धा आय एम शुअर एक खमकी टीम असणार आहे आणि ते सगळेच त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये एक्सपर्ट्स असणार आहेत. हाऊ हॅव यू पुट ऑल ऑफ दिस टुगेदर आणि ते टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय काय करावं लागतं अँड व्हॉट आर युअर चॅलेंजेस? येस, टीमचा लॉंग फॉर्म मी असा घेतो की टुगेदर एव्हरीवन अचीव्स मोर. जसं की इन युअर केस यू हॅव अ गुड टीम विथ डॉक्टर भाऊ अँड कुशल अँड भरतजी. तुम्ही जे टीम मिळून एक इतिहास जो घडवला आहे ग्लोबली, आय वुड से महाराष्ट्रात पुरता मर्यादित नाही राहिला तो पूर्ण जागतिक लेवलला जो इतिहास. आणि टीम असल्याशिवाय सिंडिकेटमध्ये काम केल्याशिवाय तुम्हाला एक लेवल साध्य करता येत नाही. तर सुरुवातीला असं होतं ना की मी क्रिकेट खेळायचो, तर मग सँडी कोई ऑर्डर देते, उसने केटरिंग चालू किया है, ही इज अ शेफ ऑल्सो, ही इज डन एजुकेशन ऑल्सो, तो उसको ऑर्डर देते है 50 लोगों का 100 लोगों का. तर संदीपला ऑर्डर मिळत होती आणि आता असं आहे ना की SR केटरर्सला ऑर्डर मिळते. तर तो ब्रँड व्हॅल्यू वी हॅव क्रिएटेड. तर हे टीमशिवाय शक्य नाही आहे. तर जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर टीम असते, तुम्ही त्यांना ट्रेन करतात, त्यातूनच ह्या गोष्टी पॉसिबल होत असतात. तर आमची जसं मी मगाशी म्हटलं की अपग्रेडेशन इज द की. आम्ही आमच्या टीमला घेऊन ते सारखे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स असो किंवा ह्यातलं एज्युकेशन असो. जसं आता गव्हर्नमेंटनी एक फॉस्टॅग एक ट्रेनिंग चालू केलं की जे हायजीन आणि बेसिक जे गोष्टी पाळायला लागतात ह्या इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यासाठी काही गोष्टी. तर आम्ही आमच्या टीमला घेऊन ते फॉस्टॅगचं ट्रेनिंग केलं जे अप्रूव्ड आहे. आणि आजकाल ते जसं मुंडे साहेबांनी जे आजकाल हे चालवलेलं आहे त्यांची मोहीम, तर त्या दृष्टीने पण सगळ्यांसाठी तर गरजेचं आहेच, पण जे आमच्यासारखे प्रोफेशनल लोक आहेत ते तर जास्त कटाक्षाने हे पाहतात. तर आम्ही त्या गोष्टीमध्ये खूप जास्त फोकस करतो आणि टीमला मोटिवेट करून त्यांच्याकडनं आपल्यासाठी काम न करून घेता त्यांच्यासाठी ते कसं काम करू शकतात हे बिंबवणं गरजेचं असतं. म्हणजे जसं युअर फेवरेट इज शाहरुख, एव्हरीवन नोज.
तर जो चकदेमध्ये जो सांगतो की हे 70 मिनटं हे तुमचे पुढचे जे आहेत हे खूप महत्त्वाचे आणि इट कुड बी लाईफ चेंजिंग इव्हेंट फॉर यू. तर प्रत्येक इव्हेंट तो तसा आम्हाला घ्यावा लागतो की हा इव्हेंट किती महत्त्वाचा आहे, समोरचा गेस्ट किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि ह्याच्यातनं पुढे तुम्हाला काय बेनिफिट आहे. म्हणजे माझा बेनिफिट म्हणून ते काही कदाचित माझ्यासमोर काम करतील, पण जेव्हा त्यांना त्यांचा खरा बेनिफिट कळतो तेव्हा ते मनापासून काम करतात, माझ्या पाठीमागे काम करतात. तर ते खूप महत्त्वाची गोष्ट बोललात तुम्ही खरोखर. बिकॉज आय थिंक त्यांनी सुद्धा तुमच्या व्यवसायाला स्वतःचा बिझनेस समजून त्याच्यामध्ये स्वतःसाठीचं एक स्वप्न, एक ड्रीम तयार करणं गरजेचं आहे. या सो आय थिंक इट्स अन अमेझिंग थॉट दॅट दिस इज हाऊ यू वर्क विथ युअर टीम. तुम्ही मगाशी म्हणालात की आता केटरिंग जसं आपण म्हटलो की ते काही पॉझिटिव्ह इव्हेंट्ससाठी मर्यादित न राहता आता कुणी गेलं तरी पीपल वॉन्ट टू सेलिब्रेट बिकॉज प्रॉबेबली आपण असं म्हणतो की त्या माणसाने छान सुंदर आयुष्य जगलं आणि आता ते पुढच्या प्रवासाला लागले, तर वाय नॉट सेलिब्रेट ही सुद्धा कॉन्सेप्ट आता रुजू होते. तर अशा पद्धतीचे वेगळे ओकेजन्स, इव्हेंट्स हे तर बदलत असतातच, पण त्याचबरोबर क्लायंट, त्यांचा प्रत्येकाचा माइंडसेट, द बॅकग्राऊंड्स दॅट दे कम फ्रॉम, द कल्चर दॅट दे कम फ्रॉम, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजेट्स. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्सवरती तुम्ही तुमचा बिझनेस कसा काय थ्राईव्ह करता आणि आय एम शुअर बिकॉज प्रत्येक क्लायंट बरोबर तुम्हाला एक वेगळा अनुभव येत असेल. बरोबर. तर हाऊ डू यू नॅव्हिगेट थ्रू दॅट आणि तुम्ही तुमचं गोल कसं अचीव्ह करता? प्रत्येक क्लायंट हा डिफरंट असतो, प्रत्येकाची गरज, रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक फंक्शनचं एक निमित्त असतं की ह्याचं नेमकं निमित्त काय, येणारा वर्ग कुठला आहे आणि समोरच्याला काय नेमकं अपेक्षा आहे. तर ह्याच्यामध्ये ना म्हणजे आपण म्हणतो ना की महाग स्वस्त वगैरे असं काहीच नसतं त्याच्यामध्ये. माझे एक मित्र आहेत विनायक रानडे म्हणून, त्यांचं एक वाक्य मला नेहमी लक्षात राहतं की जगात स्वस्त महाग काहीच नसतं, प्रत्येक गोष्टीला एक किंमत असते. बरोबर. आणि ती किंमत आपल्याला घेता आली पाहिजे आणि म्हणजे कोट पण करता आली पाहिजे आणि ती घेता आली पाहिजे आणि देणाऱ्याला देता आली पाहिजे, तरच त्या सगळ्या गरजा फुलफिल होतात. आता फॉर एक्झाम्पल एक इव्हेंट आहे जिथे एका कंपनीच्या डिरेक्टरला त्याच्या स्टाफला एक दिवाळीच्या निमित्ताने किंवा वर्षातनं एक जेवण द्यायचं आहे, जे पोट भरून त्यांना तृप्त करायचं आहे की जेणेकरून ते वर्षभर म्हणतील की नाही आपल्याला दिवाळीला सरांनी खूप छान जेवण दिलं. तर त्यांची एक रिक्वायरमेंट आहे, त्यांचं जे काय श्रमाचं काम असेल, त्यांचं जे ॲपेटाईट असेल, त्यांना साधारणपणे समजा ते बिहारचे लोक असतील किंवा UPचे लोक असतील तर त्यांचं एक त्या टाईपचं फूड असेल. तर तो एक ते कॅटेगरी झाली. एखादा कॉर्पोरेट इव्हेंट असेल किंवा बा डॉक्टरांची कॉन्फरन्स आहे, मग त्या डॉक्टर लोकांना समजा न्यूट्रिशियस फूड हवं असेल, लेस ऑइली पाहिजे असेल, फायबर्स इंटेक त्यांना जास्त पाहिजे असेल, प्रोटीन जास्त पाहिजे असतील जेवणामध्ये, किंवा त्यांना pH व्हॅल्यू मेजर केलेलं जेवण पाहिजे असेल. असं पण असतं मॅम. 7.4 आपण जे म्हणतो की तो ब्लडचा pH मेंटेन झालेला. आणि ते डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये तुम्हाला असं भजी पाव, वडापाव, फास्ट फूड अशा ऑर्डर्स नसतील? नाही, नॉर्मली कसं आहे की जेव्हा ह्या टाईपचे गॅदरिंग होतं ना तेव्हा ते किंवा नो अदर इटालियन फूड, पिझ्झा, पास्ता वगैरे अशा, त्याच्यातही लो कॅलरीज आपल्याला कस्टमाइज करता येतं. जसं की आता समजा लेट्स से की एक आपण थाय फूड समजा द्यायचं आहे किंवा मंगोलियन फूड द्यायचं आहे, तर एक्झॉटिक व्हेजिटेबल्स टॉस केले आहेत समजा राईसमध्ये, तर यू कॅन हॅव मोर व्हेजिटेबल्स किंवा सॅच्युरेटेड फॅट्स थोडंसं घेतलं, त्याच्यात जास्त व्हेजिटेबल टॉस केल्या आणि थोडा क्वांटिटीत राईस जर घेतला किंवा तो ब्राऊन राईस घेतला तर त्याच्यात फायबर जास्त असतात आणि व्हेजिटेबल आले की ऑटोमॅटिकली फायबर जास्त होतात. किंवा यू कॅन हॅव प्रोटीन, टोफू वगैरे टाकून प्रोटीन इंटेक वाढवता, प्रोटीन कंटेंट वाढवता येतो त्याच्यामध्ये. तर इंडिव्हिज्युअलच्या हिशोबाने आपल्याला तो कस्टमाइज करता येतो. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की सरांचा हा इंटरव्ह्यू अराउंड लंच टाइम सुरू आहे आणि आम्ही कोणीच अजून जेवलेलं नाही. त्याच्यामुळे सर आता हे जे सगळं एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आणि हे सगळं बोलतायत त्यांनी माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. पण तुम्हाला किचनमध्ये घरी तुम्हाला एंट्री अलाउड आहे का कसं काय? म्हणजे
म्हणजे तुमचा हस्तक्षेप चालतो आणि इट्स एंटरटेनिंग. नक्कीच नक्कीच. आय एम शुअर, बिकॉज एक्सपर्ट ॲडवाईस कोणाला नको असतो. नक्की. पण सर, थँक्यू सो मच. इट्स बीन ॲब्सल्यूट प्लेजर टॉकिंग टू यू. आणि अशीच तुमची घोडदौड वाटचाल आणखीन पुढे जाऊ देत. आणि वी वुड वॉन्ट टू सी SR केटरर्स ऑन द ग्लोब वन डे ऑन दॅट मॅप. आणि आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर युअर टाइम. थँक्यू फॉर बिंग विथ अस. थँक्यू सो मच.